पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज लवजी जाधव सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। धन्यवाद। थैंक यू सो मच आशीष सुरगे सर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शुभ सकाळ शुभ सकाळ। गुड मॉर्निंग एव्हरीवन। MH50 चषक 2025 पाचवा पर्व आणि या पाचव्या पर्वामध्ये पहिल्या सामन्याचा आपण अगदी खेळ पाहिला। जे प्रेक्षक ओमसाई MTC वर जोडले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सामना क्रमांक 2 सामन्याला होईल सुरुवात। ऋषी पाटील पहिला चेंडू। पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली या स्पर्धेची लाजवाब। ऋषी पाटील यांचा पहिला चेंडू अकुट टप्प्याचा। गणेश शिंदे पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये। धावांचा श्री गणेश होत असताना टीम मंगलमूर्ती मराठवाडी भवानीनगर चषक गत आठवड्यामधील स्पर्धा अवघे 7 खेळाडू घेऊन मंगलमूर्ती मराठवाडीने जो पराक्रम केलाय तो मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहिलाय। MH50 चषक या स्पर्धेमध्ये देखील खेळाडू कमी आहेत परंतु संघाची जिद्द मोठी आहे। बायफुटा जाऊन पंच केलाय। पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळायचा प्रयत्न, मोठी विकेट प्राप्त करण्याची संधी निर्माण झाली होती, चुकी केली आहे। तुम्ही गणेश शिंदे यांचा झेल सोडलाय आणि याचे उपद्रव तुम्हाला आता या डावामध्ये पाहायला मिळतील। एक धाव प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये। गोलंदाज ऋषी पाटील यांनी संधी निर्माण केली होती। DK स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्व आज मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आणि तो व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो ही सातत्याने एकापेक्षा एक उदाहरण आपल्याला पाटण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात। अगदी सागर सुपोडे साहेब असतील, MH50 केक शॉपचे सर्व हलक्या हाताने चेंडूला पंच केलाय। पॉइंटच्या हातामध्ये चेंडू मार्गस्थ होईल, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। एक गणेश शिंदे यांच्याकडे तुम्ही ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी त्यांची पाहता त्यावेळेला मात्र तुम्ही एक निश्चितच एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल, चांगल्या चेंडूला हा खेळाडू नेहमी सातत्याने सन्मान देत असतो। पहा अगदी पाठच्या चेंडूवर झेल सोडल्यानंतर मात्र या चेंडूला अगदी एक धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केली आणि हे मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं। टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर 3 धावा। यस मोबाईल आहे खिशामध्ये त्यामुळे 3 धावांची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या। आणि 3 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि त्यानंतर मात्र पहिल्या डावाखेर मात्र आपण त्या धावसंख्येमध्ये जोडणार आहोत। सौरव पहिला चेंडू ऑन साइडला हवेत खेळला, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे। या सामन्यामध्ये या षटकामध्ये दुसरा झेल सोडलाय। पंच शहानिशा करत असताना धावा किती आहेत हे तपासायचे आणि पहिल्या चेंडूवर सौरव यांच्या बॅटमधून चौकार, चुकी केली आहे। चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड भवानीनगर चषक या स्पर्धेमध्ये खेळ चांगला राहिला होता परंतु आता नवीन स्पर्धा, नवीन दिवस, नवीन सुरुवात। जरूर ज्या प्रकारे त्यांनी पहिलं पारितोषिक फटकावलं होतं परंतु ही नवीन स्पर्धा आहे, सुरुवात शून्यापासून करावी लागते। कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, एक सोटी धाव अंगलट येऊ शकते परंतु गणेश शिंदे पहा अगदी चित्याच्या चपळाईने एक धाव प्राप्त केली आहे। यष्टी रक्षक सुनील सागावकर यशांच्या मागे ते देखील चाणाक्ष परंतु गणेश शिंदे ज्या प्रकारे त्यांनी एक धाव पूर्ण केली या 5व्या चेंडूवर एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती मराठवाडी बिनगडी बाद 8 धावा। 1 टू गो। शेवटचा चेंडू ओव्हर पिच इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर। गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून अप्रतिम कव्हर ड्राइव्ह। MH50 चषक 2025 चौकार। हा रिप्ले तुमच्या समोर। शेवटचा चेंडू ऋषी पाटील यांचा फुल लेनचा चेंडू इनसाइड आउट पहा, बॅटची स्विंग पहा, हाय बॅक लिफ्ट, शरीराचं संतुलन, इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले मधील पॉवरफुल फटका। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। टीम मंगलमूर्ती मराठवाडी बिनगडी बाद 12।
गणेश शिंदे यांचा झेल सोडलाय आणि त्या झेल काय उपद्रव करेल हा मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल, परंतु जे प्रेक्षक ओमसाई एमटीसी लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. कुट्रे गाव 12 वाड्या आणि या 12 वाड्यांचं मिळून हे एक गाव. जय हनुमान क्लब सुपुगडेवाडी निर्णय प्रतिष्ठान कुट्रे, शिवस्वराज्य प्रतिष्ठान पवारवाडी आणि कुट्रे प्रतिष्ठान कुट्रे पंचक्रोशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सुनील सागावकर षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना समोर सौरव एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. सौरव यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. पंच yes it's पंच डेड बॉल. डेड चेंडूची सांगता होते. पहिल्याच षटकामध्ये धावा आल्यात 12, 2 झेल सुटलेत पहिल्या षटकामध्ये. जीवदान प्राप्त झालंय सौरव आणि गणेश शिंदे यांना. चांगला ऑफ कटर अगदी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कटर ऑफ स्पिन गोलंदाजीसाठी जाणले जातात. सुनील सागावकर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील. चांगला कटर आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. राजू रोडी सर यष्ट्यांच्या मागे आणि ही ओळख आहे सुनील सागावकर यांची पाटण टेनिस क्रिकेट मधील तुफान म्हणून त्यांची ओळख. तिसरा चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी. राजू रोडे वेगाने चेंडूवर गेलेत आणि चेंडू हातातून निसटलाय. 9 चेंडूंचा खेळ झाला या डावामध्ये आणि 3 झेल सोडलेत. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड या संघाने. पंच सांगतात की या एक धावाही चेंडू झाडायला लागलाय म्हणजे स्ट्राइक रोटेट केली जाणार नाहीये. एक निश्चित धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना सुनील सागावकर आणि या 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. MS50 चषक सौरभ यांच्या बॅट मधून लाजवाब स्ट्रोक षटकार. पहिले 3 चेंडू गोलंदाज सुनील सागावकर यांचे राहिले आणि त्यानंतर मात्र प्रहार केलाय. चला चेंडू द्या प्लीज, जुना चेंडू द्या. लक्षात घ्या दोन्ही टीम अगदी दुसरा सामना आहे त्यामुळे जुना चेंडू उपलब्ध नाहीये. त्या चेंडूला थोडंसं तुम्ही अगदी जुना करू शकता आणि फलंदाजाची अगदी कोणती तक्रार नाहीये. नवीन चेंडूने ते खेळण्यासाठी सज्ज होतील. 19 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत इंद्रजित पाटील. दादा चुकी करणार नाहीयेत आणि हा मात्र नवीन चेंडू घेतला आणि पळेला धक्का. टीम मंगलमूर्ती मराठवाडी 19 ला 1. सौरभ यांनी धावा केल्या जरूर 13, परंतु 4 धावा अगदी पेनल्टी म्हणजे त्यांच्या धावा या संघासाठी कितपत फायदेशीर असतील हे पाहायचंय. कारण गणेश शिंदे यांना जास्तीत जास्त तुम्हाला स्ट्राइक वरती ठेवावं लागेल आणि कुठेतरी ही चुकी होते मी म्हणेन. कारण ज्या वेळेला तुम्ही एक गाव अकराचं क्रिकेट खेळता त्यावेळेला तू एक गाव अकराचं क्रिकेट मात्र तुम्हाला प्रत्येक खेळाडूला अगदी
आपल्या गावासाठी खेळण्याचा प्रयत्न करायचा असतो, करत असतो. हे क्रिकेट गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. परंतु आता गणेश शिंदे किती वेळ स्ट्राईक वरती राहतील हे पाहायचं आहे. नवीन फलंदाज अजित सुतार. अजित सुतार यांचं भवानीनगर चषक मधील ते षटक, काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर आदळतोय, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 षटका अखेर टीम मंगलमूर्ती मराठवाडी 1 गडी बाद 19. कुट्रे गाव 12 वाड्यांचं एक गाव आणि कुट्रे प्रीमियर लीग सलग 3 वर्ष ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारे संपन्न होत असताना आपण पाहिले आहे. कारण त्या कुट्रे प्रीमियर लीगचं आयोजन करण्यामध्ये सर्व आयोजकांनी मेहनत घेतली आहे आणि KPLचं देखील उत्कंठा प्रत्येकाला असते. निनाय देवीची यात्रा आपल्या गावचं ग्रामदैवत आणि या निनाय देवीच्या यात्रेनिमित्त KPL देखील सातत्याने कुट्रे पंचक्रोशी यांच्या माध्यमातून ती मात्र ग्रामीण भागामध्ये गावाला होते. पाटण तालुक्यामध्ये आज पाटण टेनिस क्रिकेट नवी मुंबईमध्ये एका वेगळ्या उंचीवर गेले. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील पाटण क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक चांगले सितारे खेळत असताना आपण पाहतोय. राजू रोडे षटक क्रमांक 3. पहिला चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मोठी विकेट. या सामन्यामध्ये मोठी विकेट प्राप्त होते गणेश शिंदे झेलबाद. राजू रोडे यांनी मात्र एक महत्वाचा गडी बाद केलाय. एक कटर गोलंदाज म्हणून राजू रोडे यांची ओळख आहे. मास्टर क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर, 40+ चे खेळाडू. परंतु ज्या वेळेला तुम्ही एक ठराविक वयानंतर क्रिकेट खेळता तो अनुभव तुमच्या गाठीशी असतो आणि कटर टाकण्यामध्ये राजू रोडे यांचा हातखंड आहे. उगाच त्यांना सर म्हणून अगदी खेळाडू बोलत नाहीत. चांगला कटर, एक मोठा विकेट प्राप्त केलाय. कर्णधार साई सुतार. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. कर्णधार साई सुतार यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 20. आपण उल्लेख करत होतो कटरचा आणि कटर हाताळण्यामध्ये राजू रोडे यांचा हातखंड आहे आणि त्याच कटरवर गणेश शिंदे सारख्या मातब्बर फलंदाजाला बाद केलाय आणि ही ओळख आहे राजू रोडे यांची. फुल लेनचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी V शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करेल. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंना दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. MS50 चषक अजित साई सुतार यांच्या बॅटमधून षटकार. हा चेंडू अगदी लेन चुकली आणि फुलर लेनचा चेंडू हा रिप्ले पाहू शकता आणि चांगला फटका. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट साई सुतार. एक षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना स्वतःवर नाराज आहेत. कारण त्यांना माहित होतं की हा जर चांगला पंच केला असता तर कदाचित एक्स्ट्रा कव्हर डीपला देखील 4 धावा प्राप्त झाल्या असत्या. परंतु अगदी पूर्वनिर्धारित फटका. एक धाव आली आहे. 27 ला 2. 5वा चेंडू. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सोडून दिलाय. अजित सुतार यांनी अवांतर चेंडूचा इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. 28 धावा 2 चेंडू शेष. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना राजू रोडे पुढचा चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न. मेस टाइम स्ट्रोक. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ऋषी पाटील चुकी होणं अशक्य. टिपला जाईल झेल. अजित सुतार यांचा संपेल खेळ. 3रा धक्का टीम मंगलमूर्ती मराठवाडी. राजू रोडे यांनी मात्र या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत आणि दोन्ही गडी महत्वाचे. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 28. मंगलमूर्ती मराठवाडी या संघाची खासियत म्हणजे त्यांचं टीम वर्क. सांघिक खेळासाठी हा संघ जाणला जातो. कारण भवानीनगर चषकामध्ये जसं आपण उल्लेख केला की 7 खेळाडू होते आणि त्या 7 खेळाडूंनी मिळून 3रा क्रमांक फटकावला होता.
आणि या क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट हा वैयक्तिक एका खेळाडूचा खेळ नाहीये, हा सांघिक खेळ आहे. 28 ला 3, 1 to go. नवीन फलंदाज दाखल झालेत. शेवटचा चेंडू पंच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत दादा इंद्रजित पाटील. एकदा पूर्ण केली जाईल दोरीचा प्रयत्न केलाय. साई सुतार यांना स्ट्राईक हवी आहे आणि वेगाने मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. चांगलं क्रिकेट कर्णधार साई सुतार आणि फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावेने 3 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 30 ला 3. अंदाज दाखल झालेत. अंतिम षटक गोलंदाजीसाठी दाखल होत असताना गोलंदाज अनिकेत. 6 चेंडूंचा खेळ शेष. साई सुतार किती धावा करतील हे पाहायचंय. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. अंतिम षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली. 30 धावा धावफलकावर. या 5 चेंडूवर 15-20 धावा केल्या तर मात्र 45-50 पर्यंत मजल मारेल का टीम मंगलमूर्ती मराठवाडी, कारण गोलंदाजी चांगली आहे त्यांची देखील. दुसरा चेंडू आकुट टप्पाचा क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला सुनील सागावकर. एकदा प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच झाला नाहीये. एक सिंगल धाव या दुसऱ्या चेंडूवर आली. या सिंगलने स्ट्राइक रोटेट होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 31. अद्याप 4 चेंडू शेष. अंतिम षटक. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर असताना टीम मंगलमूर्ती मराठवाडी अकुट्टापाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करता त्यावेळेला मात्र कुठेतरी संघ देखील अडचणीत जाईल, कारण 3 चेंडू बाकी आहेत आणि मोठ्या फटक्यांची गरज टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघाला. कमी गतीने टाकलेला चेंडू पडल्यानंतर कट होईल. सरळ जाईल. यष्टीरक्षक राजरोडे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. अनिकेत यांनी या षटकामध्ये 4 चेंडू हाताळलेत आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा केलाय अद्याप अनिकेत यांनी. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. ते मात्र फलंदाज यष्टीशीत होतील. सूरज स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि चुकी केली. सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये मंगलमूर्ती मराठवाडी कुठेतरी अडचणीमध्ये आहे. गणेश शिंदे बाद झाले आणि त्यानंतर मात्र पुनरागमन केले चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाने. टॉस जिंकला कर्णधार अक्षय शिंदे आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो मात्र गोलंदाजांनी यशस्वी ठरवलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर मात्र सुनील सागावकर राजू रोडे यांनी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली आणि कुठेतरी गणेश शिंदे बाद झाले. त्यानंतर मात्र धावसंख्येवर अंकुश ठेवलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 31 ला 4. 1 to go. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. एक चोटी धाव हवी आहे परंतु ती मिळणार नाहीये आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. येस, इथे स्ट्राइक रोटेट होणार नाही. लक्षात घ्या टीम, लक्षात घ्या. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. स्ट्राइक रोटेट केली जाणार नाहीये. पाटण क्रिकेट संघटनेचे बदललेले नियम, नवीन नियम आहेत, त्यामुळे स्ट्राइक रोटेट केली जाणार नाहीये. व्हाईट बॉल. येस पंच. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. आता मात्र जसं नवीन पर्व आलं सर 2024-25 पाटण क्रिकेटमध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दिलाय, तो तुम्ही बिमरसाठी घेऊ शकता आणि वाईटसाठी घेऊ शकता. आणि चेंडू जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये असेल तर तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकणार नाहीये. 1 to go. शेवटचा चेंडू ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर करेल का ऋषी पाटील? प्रयत्न चांगले परंतु चेंडू पकडल्यानंतर पाय लागलाय सीमारेषा लगत आणि इट्स अ ह्यूज हिट. शेवटच्या चेंडूवर आला या पहिल्या डावातील निर्णायक षटकार. विकास यांच्या बॅटमधून MH50 चषक.
टीमच्या धावसंख्येला आकार देणारा मंगलमूर्ती मराठवाडी टीमची धावसंख्या 38 धावा धाव फलकावर आणि 39 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. 24 चेंडू 39 धावा 39 रन्स टू विन. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. परंतु आता 4 धावांचं अगदी पेनल्टी 3 धावांची ती मात्र मायनस केली जाईल. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल म्हणजेच काय तर 36 धावांचं लक्ष्य विजयासाठी. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 36 रन्स टू विन. छत्तीस धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम येस अगदी आम्ही आपल्याला आधी देखील सांगितलं की तुमच्या 3 धावांची पेनल्टी अगदी मायनस केली गेली आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघासमोर. चला प्लीज थोडंसं आपण मॅचला गती देऊया कारण MH50 चषक आजचा पहिला दिवस आणि पहिली प्रत्येक संघाचा पहिल्या फेरीतील सामना 4 षटकांचा खेळवण्याचा आयोजकांचा प्रयत्न. तुमच्या सहकार्याची आवश्यकता असेल, आपल्या सहकार्य अपेक्षित असेल मित्रांनो. आज आपण ज्या प्रकारे कुट्रे पंचक्रोशीचं सातत्याने आज 2 दिवसामध्ये उल्लेख केला जाईल. 36 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. थँक्यू सो मच शिलार गोळाचा शाह. अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून लाईव्ह असेल, कॅमेरामॅन ऑपरेटर आमचे स्कोरर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चहा आलाय. प्रणय शेठ महात्रे 8182 चहाचा आस्वाद घ्या. अक्षय सुपुगडे सर आमच्यासोबत गुणसंख्या लेखन करत असताना, परंतु सर चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डने भवानीनगर चषक जिंकला होता आणि या पाटण क्रिकेटमध्ये एक परंपरा आहे. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये होते आणि त्या पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जो संघ चॅम्पियन होतो त्या संघाच्या नावाच्या आधी पूर्ण वर्षभर चॅम्पियन हा शब्द जोडला जातो. म्हणून हा बहुमान डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डने पाठच्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि पहा अगदी ज्यावेळेला वर्षभर कुठल्या संघाच्या नावासमोर चॅम्पियन हा शब्द जोडतो अगदी त्यांची कॉलर टाईट होते. परंतु खेळ देखील तसा चांगला करावा लागतो कारण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तब्बल 48 संघ सहभाग घेतात. खूप मोठं आयोजन असतं कारण 48 संघामधून तुम्ही चॅम्पियन बनणं ही छोटी गोष्ट नसते. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. गणेश शिंदे पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू सुविक्षित करण्याचा प्रयत्न इंद्रजित पाटील यांचा. 1 धाव प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इंद्रजित पाटील आणि सर्वांचे लाडके दादा म्हणून त्यांची ओळख आहे आणि दादा इंद्रजित पाटील हे कव्हर्सला खेळण्यामध्ये वाकबगार, परंतु समोर एक व्यावसायिक खेळाडू गणेश शिंदे ज्यांनी मात्र मंगलमूर्ती मराठवाडी पाटण क्रिकेटचं नाव पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये घेण्यामध्ये भाग पडलाय. हलक्या हाताने टॅप केलाय. चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे सुनील सागावकर यांचा. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात. 2 धावा धाव फलकावर. टीम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. ही ओळख आहे, ही खासियत आहे गणेश शिंदे यांची. गर्जना 11 कोपरखैरणे सातत्याने व्यावसायिक गटाचं क्रिकेट खेळ गाजवत असताना मिस्टर PTPL मिस्टर PTRBPL म्हणून ओळख गणेश शिंदे यांची.
लेंथ बॉल पिक केलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर यांच्या बॅट मधून MH50. वाडीवाला 8 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मांडरडे पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. चांगलं क्रिकेट. टेस्ट क्रिकेटची आठवण झाली. अक्षय सर ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू फ्रंट फुटला येऊन डिफेन्स करतो त्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला. 1 टू गो. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि लाईन मात्र खराब. टप्पा चुकला की षटकार ठोकला हे सांगत असताना सुनील सागावकर या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर. मधील सगळ्यांचा लाडका आवाज किरण पांडुरंग मस्कर सरांचा जन्मदिवस. त्यांना पाटण क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या वतीने आणि आयोजन कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या क्रिकेटमध्ये शुभेच्छा. माता तुळजाभवानी आई विठ्ठलाई देवी आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो आणि आपला आवाज अगदी 7 समुद्रापार जावो ही सदिच्छा खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त होईल. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं गोलंदाज गणेश शिंदे यांच्यावर आणि कुठेतरी सुरुवात चांगली झाली. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाची सौरभ आले षटक क्रमांक 2. परंतु अद्याप सामना संपला नाहीये सर. सामना इथून देखील फिरू शकतो. क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ असाच कधी एका संघाच्या बाजूने कधी दुसऱ्या संघाच्या. अकुट टप्पाचा चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर धावफलकावर 15. 16 धावा. आज कुणाल शेठ म्हात्रे आपण आमच्यासोबत जोडलेत आणि अक्षय शेठ म्हात्रे मात्र नाद निराळा तिकडे पोहोचलेत. आज किरण सरांचा वाढदिवस देखील तिकडे साजरा केला जाईल. जोरात असेल. संध्याकाळी कार्यक्रम देखील मोठा असेल. परंतु आता PTPLचं ऑप्शन येते. PTPLचं ऑप्शन आता प्रत्येकाला उत्कंठ असेल. PTPLच्या ऑप्शनची दिवस राहिलेत फक्त 3 आणि या 5व्या पर्वामध्ये बायकर मॅन कोण असेल पाटण क्रिकेटमध्ये. आज मात्र प्रत्येकाच्या तोंडावर हेच वाक्य आहे की पाटण क्रिकेटमध्ये पहिला बायकर मॅन कोण होईल आणि MH50 चषकाचा चॅम्पियन 5व्या पर्वाचा कोण होईल. हे 2 प्रश्न प्रेक्षकांना असतील. मजा येईल या स्पर्धेला आणि मजा येईल PTPL ला देखील. हवेत खेळण्याचा प्रयत्न. टी फॉर टायमिंग. फलंदाज इंद्रजित पाटील यांचा दादा स्ट्रोक. MH50 षटकार. धाव फलकावर. सुविशेट करण्याचा प्रयत्न. वॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द मॅच. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा निश्चितच पार झालाय. पंच शहानिशा करत असताना 1 धाव प्राप्त होईल. जरूर 1 धाव आहे अक्षय सर, परंतु या फटक्याने आत्मविश्वास निश्चितच दुणावेल. काय फटका सजवलाय. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द मॉर्निंग.
उत्कृष्ट फटका इंद्रजित पाटील यांच्या बॅट मधून. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. इंद्रजित पाटील यांच्या बॅट मधून पाटलांची पॉवर. MH50 चषक षटकार. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट डीपला तैनात केलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 30. 12 साची गरज. धन्यवाद ढीश अद्वैत विठ्ठलवाडीवाला. एक सुमधुर संगीत आपण ऐकलं. षटक क्रमांक 3 अजित सुतार. 12 चेंडूमध्ये 6ची गरज. अजून देखील इथून मॅच फिरवली जाऊ शकते. क्रिकेटचा खेळ भारी भक्कम अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. अजित सुतार पहिला चेंडू लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. दिशा खराब. व्हाईट बॉल. अजित सुतार यांनी ज्या प्रकारे भवानीनगर चषकामध्ये गोलंदाजी केली होती, एक चांगले लेग ब्रेक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. गर्जना 11 कोपरखैरण्यासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना स्लॉक स्वीप. इंद्रजित पाटील गॅप मध्ये फटका. वॉट अ स्ट्रोक. बैठक फटका. चेंडू सीमा पार. विजयाला गवसणी घालणारा इंद्रजित पाटील यांच्या बॅट मधून विजयी भव. षटकार. शिवाजी सुपोडे साहेब यांच्या हस्ते आपण टॉस घेत आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. लक्षात घ्या 3 षटकांची लढत. कॉल केला जाईल. अक्षय शिंदे कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? आम्ही एक क्षेत्ररक्षण करेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 3 षटकांची लढत. लक्षात घ्या टॉस जिंकलाय टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. मॅचला मजा येईल कारण या मॅच मध्ये इंद्रजित पाटील, सुनील सागावकर, अक्षय शिंदे, ऋषी पाटील चॅम्पियन DK स्पोर्ट्स इन ऍक्शन पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमधील MH50 चषकामधील पहिला अर्धशतकवीर पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर अँड टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. चला टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी चला प्लीज. 3 षटकांची लढत. फिल्डिंग लावून घ्या प्लीज मित्रांनो, कारण आज ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय इंद्रजित पाटील या